श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. दिनांक 21 मे 1974ला यात्रा पुष्करहून निघून राजस्थानातील गुलाबी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयपूर शहराकडे निघाली. जयपूरच्या 12 किलोमीटर अलीकडे अत्यंत रमणीय असा गालव ऋषींचा आश्रम लागला. यात्रा तेथे मुक्कामास थांबली. गालव ऋषी नित्य हरिद्वारला जाऊन गंगास्नान करीत असत. परंतु पुढे वार्धक्याने जर्जर झाले तेव्हा प्रत्यक्ष गंगामाता त्यांच्यासाठी तिथे प्रगट झाली. तिची धार गोमुखातून पडताना दिसते. येथे 2 कुंड असून एका कुंडात ही गंगेची धार सतत पडत असते. कुंडातील पाणी अत्यंत स्वच्छ व गोड आहे. तेथील वनश्री, मयुरांचं नृत्य व केकारव आणि मर्कटांच्या लीला यात्रेकरूंचे मन वेधून घेत. या ठिकाणी आणखीही काही कुंडे आहेत. त्यात गालव गुंफेलगतचे सूर्यकुंड, यज्ञविधी कुंड, कदंब कुंड आणि स्त्री पुरुषांच्या स्नानासाठी असणारी वेगवेगळी कुंडे आहेत. येथील पहाडाच्या कुशीत असणारं गोपाल मंदिर फारच रमणीय आहे. मर्कटांच्या लीलावरून जिजीमायचा तेथील एक प्रसंग आठवला. जिजीमाय व त्यांच्यासोबत 5-6 स्त्रिया तेथील कुंड व ती गोमुखातून पडणारी धार पाहत असताना काही खाण्याला मिळेल या आशेने काही वानरं त्यांच्याकडे धावत आली. त्यांना येताना पाहून सर्वच स्त्रिया घाबरल्या व त्या स्त्रिया इकडे तिकडे पळत असताना त्यांचा पाय लागून जिजीमाय खाली पडल्या. वानरं त्यांच्याजवळ आली तसे जिजीमायनी मारुतीराया, नळा, निळा, अंगदा असं म्हणून अत्यंत प्रेमाने त्यांच्या मस्तकावरून व पाठीवरून हात फिरवीत त्यांना कुरवाळले. जिजीमायच्या प्रेमळ करस्पर्शाने ती वानरं सुखावली, परंतु या इतर स्त्रियांच्या आरडाओरडीने निघून गेली. जिजीमाय उठून उभ्या झाल्या, परंतु खाली पडल्यामुळे त्यांच्या गुडघ्याला मात्र थोडे खरचटले. श्री महाराजांच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हा सायन आरतीनंतर प्रसाद घेण्यासाठी जिजीमाय आले असता श्री महाराज त्यांना म्हणाले, "तू वानरांना दगड मारला असेल." वानरांना दगड मारायला जिजीमाय काय लहान होत्या? परंतु खरं म्हणजे जिजीमाय वानरांना कधीही दगड मारणार नाहीत हे श्री महाराजांना पक्क माहीत असूनही महाराजांनी त्यांना हे विचारलं. किती गंमत आहे असं विचारण्यात. आध्यात्मिक हलकाफुलका विनोद दुसरा कसा असतो बरं? थोडं मजेशीर बोलायचं. सात्विक विनोद यालाच म्हणतात. दिनांक 22 मे 1974 सकाळची सर्व सकाळची सर्व नित्योपासना आटोपून सकाळी 5 वाजताच उत्तर प्रदेशातील आग्र्याला जाण्यासाठी यात्रेने प्रस्थान केले. दुपारी 12च्या दरम्यान यात्रा आग्रा येथे येऊन पोहोचली. येथील काही प्रेक्षणीय मंदिरे व प्रेक्षणीय स्थळे पाहिली. त्यात दयाळबागेतील 1904 पासून सतत काम करून उभारण्यात येत असलेले संगमरवरी राधास्वामी मंदिर पाहिले. गेल्या 1904 पासून सुरू असलेलं हे काम आज 2019 मध्येही सुरूच आहे. श्री महाराज व काही ज्येष्ठ वयस्कर मंडळी सोडून इतर मंडळी आग्र्याचा लाल किल्ला आणि जगप्रसिद्ध ताजमहाल पाहून आली. तेथून जवळच असलेल्या वृंदावनला यात्रेचा मुक्काम झाला. दिनांक 23 मे 1974ला वृंदावन येथे सकाळी नित्योपासना झाल्यावर सर्वांनीच यमुनेचं स्नान केलं. स्नान करताना तेथे गोपालकृष्णांनी केलेल्या बाललीला डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. तेथील गोविंदराज मंदिर, श्री नंद, यशोदा व बलरामाच्या सुंदर मूर्ती पाहिल्या. यात्रा दुसऱ्या दिवशी सकाळी मथुरेला आली. सप्तपुऱ्यातील दुसऱ्या क्रमांकावर असणारी ही मोक्षदायक पुरी. येथे कारागृह मंदिरात जाऊन श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्मभूमीचं दर्शन घेतलं. वसुदेव देवकीच्या मूर्तीचेही दर्शन घेऊन तेथून सर्व गोकुळात आले. तेथे नंदबाबांचा वाडा पाहून कृष्णदर्शन घेतले. वृंदावन, गोकुळ आणि मथुरा, ज्या ठिकाणी भगवंतांनी जन्म घेतला, अनेकविध लीला केल्या, ती सर्व पुण्यक्षेत्रे पाहून मन प्रसन्न होऊन भगवंताच्या आठवणीने देह पुलकित झाला. दिनांक 24 मे 1974ला रात्री प्रवास करून यात्रा 25 मे 1974ला सकाळी भारताची राजधानी दिल्ली येथे पोहोचली. तेथील जय श्रीराम धर्मशाळेत यात्रेचा मुक्काम झाला.
तिथे भक्त मंडळींनी दिल्ली शहर, कुतुब मिनार, लाल किल्ला, राजघाट, गीता मंदिर व बिर्ला मंदिर पाहिले. दिनांक 26 मे 1974ला सकाळी नित्योपासना व अल्पोपहार करून यात्रा हरिद्वारच्या दिशेने मार्गस्थ झाली. तेथून साधारण 150 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कुरुक्षेत्राचं दर्शन घेण्यासाठी यात्रा तिथे थांबली. असो. साधक हो, भक्तांनी परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांसमवेत केलेली श्री बद्रीनारायण यात्रा आपण पुढील भागात देखील ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.